आषाढी एकादशीच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। या दरम्यान अनेक नेते मंडळी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। एमपीएससीचा खेळ थांबवा, विद्यार्थ्यांचा जीव वाचवा अशी घोषणाबाजी देत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली। देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसविण्यात आले असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना महाराष्ट्र मॉडेलचे अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली। परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निवेदनाद्वारे दिली। सरकारचा असा समज असेल की सदस्य या सभागृहात केवळ रील्स बनवण्यासाठी येतात, तर तो त्यांचा गैरसमज आहे। आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे। जर येथे केवळ निष्फळ चर्चा होत असतील तर सभागृहात वेळ का वाया घालवला जात आहे? जनतेच्या पैशांची लूट का केली जात आहे? नाना पटोले यांचं वक्तव्य। तांदुळवाडी जिल्हा सोलापूर येथे पिकअप वाहन विहिरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 8 जणांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एकूण 40 लाख रुपयांची मदत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित वारसांना वितरित करण्यात आली। शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ दूरदृष्टीशी सुसंगत असलेली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा असलेली देशव्यापी समान नागरी संहिता सर्व नागरिकांना समान न्याय मिळवून देण्यासाठी लागू करणे आवश्यक आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। मुंबईत मुसळधार पाऊस तर रस्त्यांवर खड्डे कसे पडले आहेत याची पाहणी करायला गेलेल्या महापौर रितू तावडे यांच्या समोरच मुंबई महानगरपालिकेचा एक अधिकारी मॅनहोल मध्ये पडला। या घटनेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या पावसाळी पूर्वतयारीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नाही बचत गट, पालकमंत्री नितेश राणे यांची घणाघाती टीका। पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची तुलना बचत गटाशी केली। बावीस वर्षीय तरुणाची चाकूने हत्या, मुंबईत शोककळा। लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला होता। आरोपीने मयंक लोहार या 22 वर्षीय तरुणाची भोगसून हत्या केली होती। मुंबईच्या लोकलमध्ये ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये दहशत पसरली आहे।